बिटू संघर्ष समितीतर्फे मी बंडू माहेश्वरी आम्ही सर्व 2005 पासून हा लढा लढत आहोत। अचानक आम्हाला 2005 मार्चमध्ये कोळपकर मॅडम प्रांत असताना आम्हाला सर्व कॅम्पवासियांना नोटिसा आल्या बिटूग्रस्तांना। तिथपर्यंत कोणाला काही माहीत नव्हतं की बिटू काय प्रकार आहे काय नाही, कारण त्याच्या अगोदर 2005च्या अगोदर सर्व व्यवस्थित सुरळीत सर्व व्यवहार होत होते। कुठलाही व्यवहार थांबला किंवा स्टॅम्प ड्युटी भरली नाही काही नाही असं काही नव्हतं, सर्व रेग्युलर होतं। आम्ही विचारात पडलो की बुवा आम्ही असं नेमकं बिटूग्रस्त म्हणून आमचं काय चुकलं की तर आम्हाला नोटीस आलेल्या आहे। व त्याच्यावर अभ्यास करता करता आमच्या लक्षात आलं की बुवा हे चुकीच्या पद्धतीने आमच्यावर लादत आहे। बिटू हा जो प्रकार आहे तो फक्त मालेगाव कॅम्पापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातले जेवढे छोटे मोठे गाव छोटे खेडे प्रत्येक ठिकाणी जिथे गावठाण शब्दप्रयोग होतो की ज्याच्यापासून त्या गावाचा उगम असतो त्या एरियाला गावठाण म्हणतात। त्या एरियामध्ये अ सत्ता प्रकार ब सत्ता प्रकार आणि क सत्ता प्रकार असतो। तर ब सत्ता प्रकार म्हणजे ब्रिटिश लोकांनी लेआउट करून सरकारी धोरणाच्या हिशोबाने एक प्लॉट 1,000, 2,000, 3,000, 5,000 स्क्वेअर फूटचे प्लॉट त्यांनी विकलेले ही पद्धत त्यांच्यामध्ये होती। हे काही स्वातंत्र्याच्या अगोदरचे हे प्लॉट आम्हाला भेटलेले आहे आणि काही प्लॉट त्याच्यातले लिलावातले आम्ही घेतलेले आहे, काही कब्जा हक्क रक्कम रुपये घेऊन घेतले, काही 30 वर्ष करून घेतले, असे अलग अलग पद्धती। आमचं पहिलेपासून म्हणणं हे की तुम्ही आम्हाला सरसकट सर्वांना एकाच याच्यात करणं त्याचं बायफर्गेशन केलं पाहिजे की लिलावाच्या बाबतीमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला त्यांना तो प्लॉट देणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर लिलावाच्या बाबतीत एक मोठा निर्णय मंत्रालयाचा झालेला आहे की जर लिलावात प्लॉट दिलेला असेल तर त्यांच्यावर कुठल्याही अटी शर्ती लादता येणार नाही, ती लादली असेल ती रद्द करून त्यांना नियमित करून देण्यात येईल। दुसरी पद्धत कब्जा हक्क रक्कम रुपये, त्यावेळेचं बाजार मूल्य म्हणजे हे जे काही आहे त्यावेळेचं बाजार मूल्य म्हणजे साधारणतः 1930, 1920, 1940 साली त्या प्लॉटची किंमत 100 रुपये म्हणजे आजची 1 करोड रुपये किंमत आहे। तर त्यावेळेचं जे बाजार मूल्य आहे त्या हिशोबाने ही रक्कम आम्ही सरकारला त्या मूळ मालकाने दिलेली आहे। आमचं म्हणणं पहिलेपासून हेच आहे की तुम्ही एकीकडे जे अतिक्रमणधारक आहे त्यांना नियमित करून टाकता, जे रिफ्युजी म्हणून सिंधी लोक बांधवांना सिंधी कॉलनी दिलेली आहे की त्यांना ब सत्ता प्रकार होता ते नियमित करून असत्ता प्रकार करून दिला, त्यांनी तर 1 रुपयाही भरला नाही। आमचं त्यांचं वाद नाही, पण आमचं म्हणणं असं आहे की आमच्या जे पण मूळ मालकांनी प्लॉटधारकांनी 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपयाला त्यावेळी 1930, 32, 35, 40ला हे प्लॉट घेतलेले त्यावेळेचं बाजार मूल्य सरकारला अदा केल्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्याकडनं आज पण हे करता। पहिली पद्धतीने आम्हाला अशी नोटीस दिली की ते जागेचं व्हॅल्युएशन रेडी रेकनरनुसार त्याच्यावरचं बांधकामाचं व्हॅल्युएशन असं एकत्र करून त्याच्या 50% नजरानं भरा। म्हणजे आम्हाला काही लोकांना 56 लाखाची नोटीस आली। आम्ही जेव्हा ते लिगली त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी ती 50 लाख चुकीने लावले गेले 6 लाखावरती नोटीस आली। आम्ही अपीलमध्ये गेल्यानंतर तीच नोटीस 2,86,000 रुपयाची आली। म्हणजे एवढा तफावत त्यांचंसुद्धा त्यांच्याकडनं कसं कॅल्क्युलेशन काढावं ती फिक्स धोरण त्यांच्याकडे नाही। मग आम्ही त्यांना 1879चा कायदा, 1920चा कायदा, 1966चा कायदा, जमीन महसूल खंड 2 कलम 83-84नुसार काय लावलं पाहिजे, आतापर्यंत कसे निकाल लागले। म्हणजे एक मुंबई कुर्लाचा आम्ही एक निकाल त्यांना दाखवला की जो नारायण राणे साहेब ज्यावेळी विरोधी पक्षनेता होते तेव्हा त्यांनी 6 करोड रुपये भरून ती जागा घेतली आणि जेव्हा ते काँग्रेसमध्ये आले महसूल मंत्री झाले तर त्यांच्या हाताखालचे जे CA सचिव लोक असतात IPS झालेले त्यांनी त्यांना दाखवलं की ही जागा तुम्ही लिलावात घेतलेली त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावर पट भरायची गरज नव्हती आणि मग ते 6 करोड त्यांनी रिटर्न घेतले। आम्ही त्यांना ती केस लॉस त्यांना दाखवली की बस 6 करोड भरलेले तुम्ही जर रिटर्न घेऊ शकता लिलावातली असेल तर मग आम्हाला का तुम्ही हे करता। असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही लढतोय आणि वरून फक्त GR निघाला, बिटू रद्द झाला, भोगोटार वर्ग रद्द झाला हे करून येतं, पण खाली एक सुद्धा GR येत नाही। याच्या अगोदर साधारणतः 2018मध्ये एक GR चांगला निघाला होता की 10% 15% भरून नियमित करण्यात यावं। याची पद्धती त्यांची पहिली अशी होती की तुम्ही दर टायमाला तो प्लॉट जेव्हा विकाल त्यावेळी नजरानं भरावं लागेल। आम्ही त्यांना ते चुकीचं दाखवून दिलं की तुम्ही आमच्यावर अन्याय करता। असं कायद्यामध्ये कुठेच तरतूद नाही की एक प्लॉट विकल्यानंतर त्याला परत नजरानं भरलं पाहिजे। एकदा नजरानं भरला की त्याचा ब सत्ता प्रकार कॅन्सल करून क सत्ता प्रकार झाला पाहिजे, मग ते त्यांनी मान्य केलं।
मग आम्ही दुसरी चूक त्यांना दाखवली की तुम्ही आम्हाला फक्त बकळ जागा दिलेली आहे, बांधकाम नाही दिलेलं आहे, तर तुम्ही मूल्यांकन फक्त बकळ जागेचं लावून त्याच्यावर नजराणा आकारला पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं. पण आता त्यांचं म्हणणं असं आहे की मध्ये 2024ला एक GR आला की जेवढे काही प्रकरण आहे ते सर्व मंत्रालयात पाठवा. आता मंत्रालयात शक्य नाही, इथे त्याचा निपटारा होत नाही, तर मंत्रालयात घन समुद्र आहे. मग आता परत नवीन एक GR आला की जे प्रकरणं आहे ते ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना ते परत त्यांनी ते अधिकार प्रदान केलेले, पण ते अजून इथे आलेले नाही. त्यासाठी आम्ही उपोषणाला याच्याकरता बसलो की हे आमचे सिनियर सिटीजन ॲडव्होकेट भास्कर काका तिवारी अतिशय म्हणजे सकाळपासनं, आणि हा आमचा आशिष शहा बबलू भाऊ, हे सकाळपासून मी लावून धरलं तुम्ही आपल्याला उपोषण करायचं आहे. कारण आम्ही 1 महिना अगोदर त्यांना नोटीस दिली होती की याचा तुम्ही साक्षमोर्ष करा किंवा आम्हाला काहीतरी व्यवस्थित उत्तर द्या. यांनी कोणी उत्तर नाही दिलं, त्याच्यामुळे यांना आज आमरण उपोषणाला बसावं लागलं. आज परत साहेब निवेदन घ्यायला आले होते, त्यांनी सांगितलं की उद्यापर्यंत मी तुम्हाला विस्तृत सांगतो. भुसे साहेबांशी बोलणं झालं, ते त्यांच्या गडबडीत होते, ते म्हटले की मी रात्री किंवा उद्या मीटिंग घेतो आणि याच्यावर जो काही मार्ग निघेल तो काढतो आणि हा बिटूचा विषय कायमस्वरूपी कसा संपवता येईल. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यावर अन्याय करून तुम्ही पैसे घेऊ नका. आम्ही एक एक रुपये तिथे मोजलेले आहे आणि आज आमच्या नावाने तो उतारा आहे. म्हणजे जर सनद आणि कबूल आहे, जसं आपण जन्माला आल्यानंतर जन्मकुंडी बनवतो, तसं ब्रिटिश लोकांनी प्रत्येक प्लॉटची SI फाईल तयार करून त्याची सनद आणि कबूलात केलेली आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं निरंतर उपभोगासाठी दिलेलं. म्हणजे आम्ही तो ओनर आहोत आणि त्या ओनरला तुम्ही अशा पद्धतीने त्रास देता, हे आमचं जास्त अन्याय होतं. ही पहिली आमची डिमांड आहे की याच्यावर तुम्ही खोल अभ्यास करून, म्हणजे चांगल्या अधिकाऱ्यांचा सुद्धा ब्युटीवर अभ्यास नाही, एवढा आमचा 2005 पासून तर आतापर्यंत अभ्यास झाला. ते आम्ही त्यांना प्रत्येक टायमाला दाखवलं, ते त्यांच्या लक्षात आलं आणि आता बघू उद्या काय निर्णय घेतात काय.